आणि यानंतर आपण जाणार आहोत नाशिकमध्ये। नाशिकच्या रामकुंड परिसरात आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। गोदावरी प्रदूषण, गोदा काठावर सुरू असणारा अतिक्रमण याच्या विरोधात हे आंदोलन होत आहे। गोदा पात्रात होणाऱ्या चौथऱ्याच्या बांधकामाला विरोध करण्यासाठी देखील हे आंदोलन केलं जात आहे। आंदोलनाला पुरोहित संघ, साधू महंत यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील उपस्थित आहेत। ठिय्या आंदोलन करून प्रशासनाचा सध्या निषेध केला जातोय। गोदावरी नदीच्या पात्रात उतरून आंदोलन केलं जात आहे। नाशिकमधली ही थेट दृश्य आपण सध्या पाहतो। गोदा पात्रातल्या चौथऱ्याच्या बांधकामाला विरोध होतोय। ठिय्या आंदोलन केलं जात आहे। प्रशासनाचा निषेध केला जातोय। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। मुकुल, नाशिकच्या रामकुंडात सध्या आंदोलन केलं जात आहे, काय नेमकी या आंदोलनासंदर्भातली माहिती? अजिंक्य, गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरामध्ये गोदा काठावर दोन आरत्या होतात। एक पारंपरिक पुरोहित संघाच्या वतीने होते आणि एक सर्वसमावेशक अशी समिती गठीत करण्यात आलेली आहे। या गठीच्या माध्यमातून आपण आता जिथे आंदोलन बघत आहोत याच ठिकाणी ती आरती होते। त्या आरतीसाठी गोदा पात्रामध्ये चौथारे उभारण्याचं काम गेल्या काही दिवसापासून चालू होतं। 2 ते 3 वेळा पुरोहित संघ आणि स्थानिकांकडून ते प्रयत्न हाणून पाडण्यात आले, मात्र तरी देखील त्या कामाला सुरुवात होणार होती, म्हणून आज हे आंदोलन केलं जात आहे। त्याचबरोबर गोदावरीच्या पाण्यामध्ये जे प्रदूषण आहे, आजूबाजूला जे अतिक्रमण आहेत, अशा वेगवेगळ्या विषयांवर प्रशासनाला जागं करण्यासाठी आंदोलनाची हाक पुरोहित संघाने दिलेली होती आणि त्याला शिवसेना, ठाकरे गट, काँग्रेस गट यांच्याकडनं आता पाठिंबा दिला जातो। मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन आता सुरू झालंय। आपण बघतो काय आंदोलनकर्ते हे नदीच्या पात्रामध्ये उतरलेले आहेत। नदीच्या पात्रामध्ये हातात फलक घेऊन ते आंदोलन करत आहेत। ठीक आहे, आपण पाहतो आहोत ही दृश्य नाशिक मधली आहेत। रामकुंडात सध्या आंदोलन केलं जात आहे। नदी पात्रात उतरत हे आंदोलन होत आहे। ठिय्या आंदोलन करून प्रशासनाचा निषेध केला जातोय। या आंदोलनाला पुरोहित संघ, साधू महंत यासह शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील उपस्थित आहेत। मुकुल, धन्यवाद आपण जी माहिती दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।